नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक कडक आणि पारदर्शक होणार आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवरती चालक प्रशिक्षण आणि परवाना चाचणीतली त्रुटी दूर करून गुणवत्तापूर्ण चालक तयार करण्यावरती परिवहन विभागानं लक्ष केंद्रित केलं आहे. पक्क्या लायसन्ससाठी ऑनलाईन वेळ नोंदवणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे. याखेरीज प्रत्येक कार्यालयासाठी चाचणीसाठी लागणारा वेळ, अधिकारी उपस्थिती, कागदपत्र तपासणी आणि CCTV निगराणीचं कडक नियम हे घालण्यात आलेत. रस्त्यांवरती होणारे 80% अपघात हे वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचं दिसून आले. अपघात कमी करण्यासाठी उत्तम चालक निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी वाहन चालवण्याच्या चाचण्या अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नुकतंच एक परिपत्रक जारी केलेलं आहे. परिवहन विभागाकडनं ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक प्रकल्प सुरू आहे, परंतु तो पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या चाचणी मार्गावरती CCTVच्या निगराणीखालीच वाहन चालवण्याची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. संपूर्ण रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवून तपासणी समितीला उपलब्ध करून देणं कार्यालयांसाठी अनिवार्य असेल. त्यासाठी एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना सर्व RTOंना देण्यात आल्यात. परिवहन विभागाच्या या नवीन निर्णयामुळे परवाना चाचणी अधिक काटेकोर, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. वाहन चालवण्याच्या चाचणीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे 10% कमी असेल तर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काटेकोर लक्ष घालावं. तसेच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण अर्जांपैकी 5% उमेदवारांची पुन्हा चाचणी घेण्यात यावी. याचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या शेवटी सादर करावा लागणार आहे. त्यामुळे पक्का वाहन परवाना देण्यासाठी काटेकोरपणे सध्या लक्ष दिलं जाते. तर आता काय RTOंना सूचना देण्यात आल्या ते पहा. तर पक्क्या लायसन्ससाठी चाचणी देणाऱ्या सर्व अर्जदारांना ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणं अनिवार्य आहे. एका दिवशी किती वाहनांची चाचणी घ्यायची, कुठला वाहन प्रकार किती वेळात तपासायचा याचं वेळापत्रक कार्यालयांना बंधनकारक केलं आहे. ज्या अधिकाऱ्यांची चाचणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे त्या सर्वांनी मैदानावरती उपस्थित राहणं बंधनकारक आहे. चाचणी झाल्यानंतर अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये स्वतंत्रपणे केली जाणार आहे. कोणताही अर्ज तपासणीविना पुढे जाणार नाही. परवाना प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा सेवा हमी अंतर्गत वेळेमध्ये पूर्ण करणं संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीचं आहे. विलंब किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवरती कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चाचणी मार्गांवरती CCTV निगराणी ठेवण्यात येणार आहे. चाचणीच्या एकूण प्रक्रियेचं रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवणं आणि तपासणी समितीला उपलब्ध करून देणं हे कार्यालयांचं कर्तव्य राहील. वाहन तपासणी दरम्यान त्रुटी, अव्यवस्था किंवा गैरव्यवहार आढळल्यास तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेत. वाहन निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यानं प्रक्रिया बिघडवली, अपॉइंटमेंटऐवजी थेट चाचण्या घेण्यात आल्या किंवा गैरव्यवहार केला तर कठोर कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता परदेशाच्या धर्तीवरती आपल्याकडे देखील लायसन्सची जी परीक्षा आहे तर ती खूप जास्त कडक करण्यात आलेली आहे, कारण अपघातांचं प्रमाण कमी व्हावं म्हणून. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.